तर राम राम भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा आपल्या ब्लॉगचा हा 5वा दिवस. तुम्ही म्हणता आयला ह्याच्या आवाजात कसं काय व्हिडिओ आज. तर याचं झालं असं की आपण ब्लॉग टाकत होतो यूट्यूबवर आणि यूट्यूबचा आला आपल्याला मेसेज की बाबा तू दुसऱ्याचं गाणं का कॉपी करतोय, त्याचं कॉपीराईटचं मेल आलं. म्हणून काय आता आपला आवाज आपला ब्लॉग. फ्रेश होऊन आपण गेलो नाश्ता करायला. नाश्ता झाल्यानंतर इथं बसलो होतो. तर हे भाऊंनी खाल्लं ब्रेड आणि गेले पळून. मग तिथून गेलो आपण डायरेक्ट जिममध्ये, कारण आज होतं आपलं जिम सेशन. जिममध्ये होतं आपलं स्ट्रेंथ कंडिशन. आणि मग काय पोरांनी पक्की घाम्याघूम झाली आणि तिथून पळाले डायरेक्ट थंडाई प्यायला. थंडाई आणि ग्लुकोज. आणि हे काय आयला पावडरी पण खात्यात वाटतं. बरोबर असू द्या. मग आपण पिली कॉफी आणि मस्तपैकी कॉफीचा आणि निसर्गाचा आनंद घेत मी चाललो माझ्या रूममध्ये. रूममधून आपण गेलो मेसमध्ये. मस्तपैकी पनीर आणि लस्सी दाबून खाल्ली. मग जरा वामकुष्की घेऊन आपण गेलो आपलं पर्सनल ट्रेनिंग करायला, म्हणजेच जिम मारायला. कसं आहे कोच पण जरा फिट दिसला पाहिजे ना. पोरं म्हणली पाहिजे आयला बघा कोच पण आमचा फिट आहे. मग आपण आज केलं शोल्डर वर्कआउट आणि कान जिम मारली, कारण टाईम होता कमी. जिम मारून थोडा वेळ बसलोच होतो. जरा म्हणलं दमलो आहे बसावा. आणि मग काय आपण प्याला मोसंबीचा ज्यूस आणि आपला दोस्त भेटला एक क्युबाचा. तो बोलला आपल्याला इंग्लिशमध्ये काय, तर त्याला म्हणलं बाबा थांब इंग्लिश शिकतो आणि मग तू या संग बोलतो. मग मी गेलो तिथून मस्तपैकी प्रॅक्टिसला, कारण आता पोरांची प्रॅक्टिस. मस्तपैकी जाताना हा संध्याकाळचा व्ह्यू, आपला आवडता डाव बॅक थ्रो. तिथून आलो आपण मॅट हॉलमध्ये. तर आज पोरांची होती टेक्निक प्रॅक्टिस. पोरं म्हणले कोच साहब सुबह बहुत जिम हुई आहे. मग काय घेतली टेक्निक प्रॅक्टिस. म्हणलं तुम्ही काय याद रखोगे. तिथून आलो जेवायला. जेवून व्हायचं होतं आपल्याला तयार. मग काय रूममध्ये आलो, फ्रेश झालो, मस्तपैकी तयार झालो, कारण आपल्याला जायचं होतं एका कार्यक्रमाला. तयार होऊन आपले बॉक्सिंग कोच आहेत त्यांच्यासोबत आम्ही निघालो टाउनशिपला कारमध्ये. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो आणि तिथं चाललं होतं पंजाबी लोकांचं हे डान्स. तर थोडं डान्स एन्जॉय केला, कारण इथं सगळे टाउनशिपमधले JSWचे जेवढे एम्प्लॉय आहेत सगळ्यांनी गर्दी केली होती. आज होता पंजाबी लोकांचा सण. तिथं गेल्यानंतर आपली पोरं भेटली. पोरं म्हणली सर डान्स करो. म्हणलं बाबा जिंदगीने लय नाचावले, आता काय डान्स नको. मग तिथून त्यांचा चालू झाला हा पंजाबी लोकांचा मेन कार्यक्रम. आता यायला ही तर होळी. तुम्हाला बी तसंच वाटलं ना. तर ही होळी नाही, तर हा पंजाबी लोकांचा लोहरी हा सण आहे. म्हणजे त्यांची अशी पंजाबला मान्यता आहे की ह्याच्यानंतर ह्या लोहरीच्या सणानंतर थंडी कमी होते. जसं की आपल्या इकडं होळीनंतर मान्यता आहे की होळी पेटल्यानंतर आपल्या भागातली थंडी कमी होते. मग आपण पण त्या पंजाबी लोकांसोबत हा लोहरी हा सण साजरा केला आणि त्या सगळ्या पंजाबी लोकांना आपल्यातर्फे लोहरीच्या शुभेच्छा दिल्या. मग तिथून आपण लोहरीला केलं टाटा आणि बाय बाय. तिथून निघालो आपण आपल्या रूममध्ये आलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि आजचा हा ब्लॉग इथंच संपवला. तर हा माझ्या आवाजातला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.